बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी त्यांच्या आमदार निधीतून शहर पोलीस विभागाला एक महत्त्वपूर्ण मदत केली आहे। त्यांनी तब्बल 24 लाख रुपयांचा निधीतून 13 नवीन काळ्या रंगाचे दुचाकी पोलीस विभागाला वितरित केल्या। या दुचाकी वाहनांचे वितरण बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडले। आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून या दुचाकी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या ताब्यात देण्यात आल्या। पोलीस आयुक्तांनी सांगितलं की शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या नीतीचा अंमल करण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या दुचाकींचा मोठा उपयोग होणार आहे। ASP ಆಗಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಇನ್ನು 2 ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು SP ಆಗಿದ್ದೆ। ಆಮೇಲೆ ನಾನು ಡೆಪ್ಯುಟೇಷನ್ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ। ಬಟ್ ನಮ್ಮ ನಾರ್ತ್ MLA ಸಾಹೇಬ್ರದ್ದು ಸಹಕಾರ ನೋಡಿದರೆ ಐ ಕ್ಯಾನಾಟ್ ಆಸ್ಕ್ ಫಾರ್ ಮೋರ್। ನಾವು ಯಾವಾಗೂ ಏನು ಕೋರಿಕೆ ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೋಗಿದ್ದೇವೆ, ಅವರು ಎಸ್ ಸರ್ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಈ ಥರ ಸಪೋರ್ಟ್ ಇದ್ದರೆ ಸರ್ ನಮಗೆ ಕೂಡ ಉತ್ಸಾಹ ಬರುತ್ತೆ ಸರ್। ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಬೀದಿಗಳು ಇವೆ ಸರ್। ಸೊ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಪೆಟ್ರೋಲಿಂಗ್ ಹೊಯ್ಸಲ್ಲ ಗಾಡಿ ಇದು ಎಲ್ಲೂ ಎಂಟರ್ ಒಳಗಡೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ। ಈ ಬೈಕ್ ಪೆಟ್ರೋಲಿಂಗ್ ಆಗಿದ್ದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಪೊಲೀಸ್ ಪ್ರೆಸೆನ್ಸ್ ಒಳ್ಳೆಯ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಬೀದಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಕಂಡು ಬರ್ಬೋದು। ಬರೋ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಪರ್ಸೆಪ್ಷನ್ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಕಡೆಯಿಂದ ಏನೇನು ಸೇವೆಗಳು ಇದೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಸರ್। ತಾವು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಹೃದಯದಿಂದ ಇದು 25 ಲಕ್ಷದ ಗ್ರ್ಯಾಂಟ್ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಸರ್। ತುಂಬ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು। पोलीस डिपार्टमेंटला फार आवश्यकता होती मोटरसायकलची। डिपार्टमेंट जेव्हा रिक्वेस्ट आला तर मी माझे MLA फंडवरून एक 25 लाख देऊन त्याला सांगितलं होतं जसं इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत तसेच बाईक आमची सिटीमध्ये राहावं। पेट्रोलिंग जास्त झाला तर क्राईम कमी होतोय, ट्रॅफिक रेग्युलेशन पण बरोबर होतंय आणि सगळ्या प्रमाणाने एक चांगलं झालेलं आहे। आणि कमिशनर साहेबांना मी विनंती केलेली आहे त्यांनी कुठली आवश्यकता असली तर डिपार्टमेंटसाठी आम्ही आहे। आम्ही डिपार्टमेंटला जे पण आवश्यकता आहे ते पूर्ण आम्ही काही। धन्यवाद। ही मदत शहरातील पोलिसांसाठी एक सकारात्मक पाऊल असून आमदार आसिफ सेठ यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निश्चितच कौतुकास्पद आहे। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।